गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर 3,20,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या दोन भावंडांनी 5 जणांची फसवणूक केली आहे। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8% परतावा देण्याचा आमिष देत त्यांनी लोकांना लुटलं। सुरुवातीला 5 लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची आता शक्यता आहे। आमगाव शहरातल्या बनिया मोहल्ल्यातील किसन पांडे आणि कन्हैयालाल पांडे या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8% प्रमाणे प्रति महिना परतावा देण्याचा आमिष दाखवून बनगाव येथील चलचुराज कमैया यांच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला। आरोपी भावंडांनी कमैया यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याकरता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7% दरानं व्याज देऊ असं आमिष दाखवलं। सुरुवातीला कमैया तयार झाले नाही, मात्र सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्यानं त्यांनी जमीन विक्री केली आणि पैसे दिले। सन 2023ला दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैया यांनी किसन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली, मात्र तो नेहमी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करू लागला। 3,19,75,000ची फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी कलमान्वये आता गुन्हा दाखल केलाय। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींना आता 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यामध्ये आणखीन कोणाची फसवणूक झालेली आहे त्याचा पोलीस तपास करतायत। फसवणुकीच्या रकमेत देखील आणखीन वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलुराज व्यंकटरामय्या कमैया वय 58 यांनी तक्रार दिली की माहे जून 2012 पासून ते आता येतो एक किसन चंपालाल पांडे वय 21 व कन्हैयालाल चंपालाल पांडे वय 24 यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 7 ते 8%चा परतावा देऊ असा आमिष दाखवून वेळोवेळी 2012 पासून ते आता येतो फिर्यादी याच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 420, 418, 403, 406, 120 ब भादवी असा गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत।